नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेचं जे नोटिफिकेशन लॉन्च होतं त्याची सुद्धा माहिती घेत असतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सीटेट 2019 नोटिफिकेशन आउट झालेलं असून त्याविषयीची सर्व परिपूर्ण माहितीही घेणार आहोत। त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना सीटेट एक्झामचा फॉर्म हा फिलअप करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपल्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्यावा आणि सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करून ठेवावा, कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील। माफ करा विद्यार्थी मित्रांनो, सीटेट नोटिफिकेशन बऱ्याच दिवसापासून लॉन्च झालेला आहे, परंतु आपण इतर कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्याला सीटेट नोटिफिकेशन संबंधीची डिटेल माहिती देता आली नव्हती। तरी सुद्धा आपले बरेचसे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी आपला सीटेट एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन अजूनही पाहिलं नसेल त्यांच्याकरिता खास आपण हा व्हिडिओ बनवलेला असून अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यानुसार त्यांना जर फॉर्म फिल करायचा असेल तर त्यांना मदत होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे आपले सीटेट जुलै 2019च्या एक्झामची। सीटेट जुलै 2019च्या एक्झाम बद्दलची अधिक माहिती घ्यायची झाली तर डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 5/2/2019 पहा, 5 फेब्रुवारी 2019 पासून जे सुरुवात झालेलं आहे ते 5 मार्च 2019 पर्यंत देण्यात येणार आहे। तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मचा इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये महत्त्वपूर्ण डेट्स आणि सगळ्या बाबी ह्या तुम्हाला समजून जातील। विद्यार्थी मित्रांनो, सीटेट एक्झाम जुलै 2019 या संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही हे इन्फॉर्मेशन बुलेटिन त्यांच्या ऑफिशियल साईटवरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपले जास्तीत जास्त विद्यार्थी हे शिक्षक भरती संबंधीचे रिलेटेड असल्यामुळे सीटेट एक्झाम त्यांच्याकरिता अत्यंत उपयुक्त अशी एक्झाम आहे। बऱ्याचशा उमेदवारांनी टीईटी एक्झाम 2013 मध्ये दिलेली असून त्या एक्झामची सुद्धा व्हॅलिडिटी लवकरच संपत येणार आहे। त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनी सीटेट एक्झाम जुलै 2019चा फॉर्म भरून आपण क्वालिफाय होणं ही तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बर्डन येणार नाही नेक्स्ट एक्झाम क्वालिफाय होण्याकरिता। सीटेट एक्झाममध्ये क्वालिफाय झाल्यानंतर ही एक्झामचं जो सर्टिफिकेट आहे ते महाराष्ट्रामधील शिक्षक भरती संबंधी कुठेही तुम्हाला वापरता येतं। त्याचबरोबर भारतामध्ये येणाऱ्या जागा, मग KBSच्या जागा असो किंवा इतर प्रकारच्या ज्या केंद्रीय जागा येतात केंद्रीय शाळांच्या कटक मंडळांच्या, तिथे सुद्धा तुम्हाला फॉर्म हा अप्लाय करता येतो। विद्यार्थी मित्रांनो, KBSच्या शाळेवर जर तुम्ही सीटेट एक्झाम देऊन पास आउट झालेला असाल, तिथे सीटेट एक्झामचं क्वालिफिकेशन लागतं, तर इंटरव्ह्यू घेतला जातो किंवा डेमो घेतला जातो आणि तिथून तुमची निवड प्रक्रिया ही केली जाते। महत्त्वपूर्ण मुद्दा सांगायचा गेला तर जेव्हा तुम्ही राज्य सरकार कर्मचारी म्हणून लागता ॲज अ शिक्षक म्हणून, तेव्हा तुम्हाला पहिले 3 वर्ष मानधन तत्वावर काम करावं लागतं आणि त्यानंतर तुमची पेमेंट ही फुल होत असते। परंतु जेव्हा तुम्ही केंद्रीय स्तरावर शिक्षक म्हणून लागत असता त्यावेळेस तुमची पेमेंट ही डायरेक्टली फुल पेमेंट असते आणि जी राज्य स्तरावरची असलेली पेमेंट आहे त्यापेक्षा नक्कीच 2 ते 3 हजारांनी डायरेक्टली पेमेंट स्टार्ट होत असते सुरुवातीलाच। आणि तो 3 वर्षाचा जो कालावधी आहे जो तुम्ही राज्य सरकार कर्मचारी म्हणून घालवणार आहात त्यामध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याची पेमेंट ही वाढत जात असते। तर हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे जो तुम्हाला अभ्यासणंही तितकंच गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, सीटेटच्या शाळासुद्धा बऱ्याच ठिकाणी अवेलेबल असल्यामुळे यामध्ये सुद्धा तुम्हाला जेव्हा बदलीचं ऑप्शन किंवा इतर गोष्टीकरिता बराचसा चान्स हा मिळत असतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सीटेट एक्झाम जर तुम्ही अजूनही कधी दिली नसेल तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा आणि हे इन्फॉर्मेशन बुलेटिन काय सांगत आहेत, आपण सिलेबस कशा स्वरूपाचा आहे, अभ्यास कसा करायचा आहे, अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे, या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये तर डिस्कस करणारच आहोत आणि तुमच्या अडचणींचं सोल्युशन सुद्धा काढण्याचा प्रयत्नही करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, डेट ऑफ सबमिशन जो ऑनलाईन ॲप्लिकेशन निघालेलं आहे 5/2/2019 पासून निघालेलं आहे आणि 5/3/2019 पर्यंत तुम्हाला फॉर्ममध्ये अप्लाय हा करता येतो आणि याची शेवटची तारीख आहे फॉर्म अप्लाय करण्याची 5/3/2019 म्हणजे 5 मार्च ही शेवटची तारीख आहे। तर तुम्हाला फी जी आहे, फी संबंधीची प्रोसेस ही कंप्लीट करण्यासाठी 8/3/2019 पर्यंतचा कालावधी आहे। 3:30च्या अगोदर तुम्हाला हे पूर्ण प्रोसिजर ही कंप्लीट करून घ्यायची आहे। आता महत्त्वपूर्ण मुद्दा तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, डेट ऑफ एक्झाम 7 जुलै 2019 म्हटलेला आहे। 7 जुलैला ही एक्झाम आहे, रविवारी ही एक्झाम आहे। तर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की जवळपास 5 ते 6 महिने पहा, इथून
मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै असे तुम्हाला 5 महिने अभ्यासाला मिळतात. तर या 5 महिन्यामध्ये तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यासही करू शकता, नियोजनही करू शकता आणि ही एक्झाम क्वालिफाय सुद्धा होऊ शकता. आणि या एक्झामचे फायदे तर मी सांगितलेलेच आहेत. क्वालिफाय झाल्यानंतर ही सेंट्रलची एक्झाम असून यामध्ये खूप जास्त व्याप असतो. या एक्झामचा जो स्ट्रक्चर आहे त्याचा फायदा तुम्हाला खूप ठिकाणी होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ही सगळ्या डेट्स तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि एक्झामची डेट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यांच्या कोणत्याही प्रकारच्या प्रोसिजर ज्या आहेत त्या दिलेल्या वेळेच्या पुढे जात नसतात. ज्या पद्धतीने राज्य ठिकाणी होत असतं त्या पद्धतीने इथे होत नाही. ठीक आहे. आता ही झाली महत्त्वपूर्ण बाब. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण बाबी ज्या तुम्हाला सीटेट फॉर्म भरताना लक्षात ठेवायच्यात. बघा, इथे महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे. पूर्ण तुम्हाला जो दिलेलं माहिती आहे ती वाचून घ्यायची आहे. त्यामध्ये महत्त्वपूर्ण बाबीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. सीटेटच्या ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म हा फिलअप करायचा आहे. ऑफिशियल साईटसाठी तुम्हाला इथे पाहू शकता www.ctet.nic.in इथे सर्च केलं की तुम्हाला ऑफिशियल साईट मिळून जाईल आणि त्यासंबंधीची अधिक माहिती सुद्धा मिळून जाईल. ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला स्टेप 1 मध्ये लॉग ऑन टू सीटेट ऑफिशियल साईट जे आपण आता सांगितलेली आहे तिथे लॉग ऑन करायचं आहे. गो टू द लिंक अप्लाय ऑनलाईनवर जायचं आहे आणि तेच ओपन करायचं आहे. फिल द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हटलेला आहे. तिथे दिल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर भरायचा आहे. तुमचे स्कॅन्ड इमेज तुम्हाला अपलोड करायचे आहेत. फोटोग्राफ अँड सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचे आहे आणि एक्झामिनेशन फी आणि चलन सुद्धा द्यायचं आहे आणि प्रिंट काढून ठेवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रोसिजर सुद्धा तिथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म हा आपला भरू शकता याविषयीची माहितीही दिलेलीच आहे. एक्झामिनेशन फी ही ओबीसी करिता आणि जनरल कॅटेगरी करिता 1200 रुपये जर दोन्ही पेपर तुम्हाला द्यायचे असतील तर, आणि एससी आणि एसटी करिता 600 रुपये आहे. आणि जर तुम्हाला 1 किंवा 2 हे एकच पेपर द्यायचे असतील तर तुम्हाला जनरल ओबीसी साठी 700 रुपये फी आहे आणि एससी एसटी यांच्याकरिता 350 रुपये फी आहे जर एकच पेपर द्यायचा असेल तर. आणि विद्यार्थी मित्रांनो, जीएसटी हे द्यायचं आहे चार्ज एक्स्ट्रा बाय द बँक कडून. आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती ही लक्षात ठेवायची आहे. कन्फर्मेशन पेज तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. जर करेक्शन करायचं असेल तर ते सुद्धा व्यवस्थितरित्या फॉर्म भरताना हे करा. कारण पहा, नो चेंज विल बी ॲक्सेप्टेड थ्रू ऑफलाईन मोड म्हटलेलं आहे, थ्रू फिक्स ॲप्लिकेशन ऑर बाय ईमेल. म्हणजे तुम्हाला जर कुठल्या प्रकारचा पुढे चलून प्रॉब्लेम आला की समजा यामध्ये तुम्ही जर कोणी असेल ज्यांनी अपंग विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय, त्यांना नंतर लेखनिक पाहिजे किंवा इतर काही गोष्टी पाहिजे, वेळ वाढून पाहिजे आणि त्यामध्ये फॉर्म भरताना जर त्यांनी नोंद केलेली नसेल ऑफिशियल फॉर्म भरताना, तर त्यांना नंतर कुठल्याही प्रकारची माहिती ही भरवण्याकरिता वेळ उपलब्ध करून दिला जाणार नाही. म्हणजेच तुम्ही जरी ऑफलाईन पद्धतीने त्यांना मेसेज वगैरे केले, ईमेल केले तरी ते त्याला रिप्लाय देण्यास बंधनकारक राहणार नाही, तशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि इथे म्हटलेलं आहे तुम्हाला सरळ फॉर्म भरताना तुम्ही ऑनलाईन करेक्शन मध्ये जर डेट संपली तर त्यानंतर तुमचं काहीही करता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिट कार्ड देणं सीटेटच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल. त्यासंबंधीची माहिती सुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल होऊन जाईल. ॲप्लिकेशन फी, इतर गोष्टीची माहिती सुद्धा तुम्ही या माहितीतून पाहू शकता. आता आपण यातील अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे तेवढे घेऊया, कारण 38 पेजेसचं हे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे. एवढं आपल्याला सांगणं म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होईल आणि अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे ही राहण्याची सुद्धा शक्यता राहू शकते. कारण खूप मोठा व्हिडिओ राहिला तर पाहण्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते मुद्दे स्किप करून पाहता, त्यामुळे तुम्हाला ते समजणार नाही आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला महत्त्वपूर्ण मुद्दा लक्षात घ्या. शेड्यूल ऑफ एक्झामिनेशन इथे दिलेला आहे. तर सीटेट जुलै 2019 संबंधीची आपण गोष्ट बोलत आहोत, ज्यामध्ये पेपर फर्स्ट हा तुमचा 9:30 ते 12 दरम्यान होणार आहे. 2.5 तासाचा हा पेपर आहे. पेपर 2 जर तुम्हाला द्यायचा असेल तर तो 2 ते 4:30 असा राहील. 2.5 तासाचा हा पेपर राहील. विद्यार्थी मित्रांनो, एकाच दिवशी दोन्ही पेपर घेण्यात येतील, कारण बरेच उमेदवार हे प्रवास करून जात असतात ऑनलाईन फॉर्म हे एक्झामिनेशन देण्याकरिता. त्यामुळे तुम्हाला एकाच दिवशी ह्या दोन्ही एक्झाम ठेवलेल्या असतात, जेणेकरून तुम्हाला वारंवार प्रवास करणे वगैरे या गोष्टीला सामोरे जाऊ लागू नये म्हणून. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करताना तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट्स या सगळ्याची माहिती ही इथून मिळून जाईल. ती तुम्ही हा इन्फॉर्मेशन बुलेटिन डाउनलोड करून पाहू शकता. महत्त्वपूर्ण अट म्हणजे जर तुम्हाला 1 ते 5 साठी अप्लाय करायचा असेल तर डीएड किंवा बीएड उमेदवार हे दोन्ही सुद्धा अप्लाय करू शकतात. बीए असलेले म्हणजे बीए साठी अपियर्ड असलेले उमेदवार सुद्धा अप्लाय करू शकतात, बीए, बीएससी, बीकॉम वाले. परंतु त्यांना
ह्या सर्टिफिकेटचा फायदा तेव्हाच करता येईल जेव्हा ते एक्झाम पूर्ण क्वालिफाय होतील. विद्यार्थी मित्रांनो, बीएडच्या उमेदवारांना सुद्धा जर 1 ते 5 साठी पुढे चालून जर त्यांची निवड झाली तर त्यांना ब्रिज कोर्स हा कंप्लीट करावा लागतो. ब्रिज कोर्स म्हणजे 6 महिन्याचा कोर्स असतो ज्यामध्ये डीएड संबंधीची माहिती ही त्यांना पूर्ण शिकवून घेतली जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही संबंधीची माहिती सुद्धा आपण ऑलरेडी अगोदर बऱ्याच वेळा सांगितलेली आहे. आता 6 ते 8 करिता तर तुम्ही समजून घेऊ शकता यामध्ये बीएड पाहिजे तुम्हाला, आणि जर तुमचं बीएससी बीएड वगैरे असेल तर त्या अनुषंगाने तुम्हाला फॉर्म हा फिलअप करायचा आहे. एज संबंधी, मार्क संबंधीचं रिलॅक्सेशन इथे सांगितलेलं आहे, त्या संबंधीची माहिती सुद्धा समजून घेऊ शकता. आता महत्त्वपूर्ण मुद्दा आपण समजून घेऊया, स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं, एक्झाम कशी येते. तर विद्यार्थी मित्रांनो, सीटेटची एक्झाम मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, म्हणजेच तुम्हाला प्रश्न देऊन त्या संबंधी खाली ऑप्शन्स दिलेले असतात. त्या 4 ऑप्शन पैकी योग्य ऑप्शनची निवड करायची असते. निगेटिव्ह मार्क सुद्धा आहे इथे पहा, इच कॅरिंग 1 मार्क अँड निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आहे. इच कॅरिंग 1 मार्क अँड देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे हे सर्व क्वेश्चन तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता आणि त्या अनुषंगाने फॉर्म ही भरू शकता. पहा, सीटेट एक्झामचा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड संबंधीची माहिती दिलेली आहे. पेपर फर्स्ट मध्ये 1 ते 5 आणि पेपर सेकंड मध्ये 6 ते 8 लेवल पर्यंतचा तुम्हाला अभ्यास हा करायचा असतो. आता पेपर फर्स्टचा अभ्यासक्रम आपण समजून घेऊया. पेपर फर्स्ट हा प्रायमरी स्टेजचा अभ्यासक्रम आहे. ड्युरेशन 2.5 तासाचा आहे. याबद्दल सुद्धा आपण अगोदरच माहिती घेतलेली आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला 5 टाईप मध्ये प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी हा एक विषय असतो. लँग्वेज विषय आहे. लँग्वेज फर्स्ट तुम्ही सिलेक्ट करता त्याच्यानुसार. लँग्वेज सेकंड कंपल्सरी, म्हणजे तुम्ही 2 लँग्वेज ह्या ज्या सिलेक्ट करता त्यावर प्रश्न हे येत असतात यामध्ये. त्यानंतर मॅथमॅटिक्स आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज या संबंधीचा जे विषय आहे त्यावर प्रश्न हे विचारलेले असतात. 30 MCQ हे प्रत्येकी या 5 पोर्शनवर विचारलेले असतात. 30 × 5 बरोबर 150 MCQ बनतात आणि याला प्रत्येक एका MCQ ला 1 मार्क असतो, म्हणजे 30 × 5 म्हणजे 150 मार्काचं टोटल हे असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रश्न कसे दिले जातात पहा. नेचर अँड स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन इथे दिलेला आहे. तर जे तुम्ही चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉजी, ज्याला आपण मानसशास्त्र सुद्धा म्हणतो, यामध्ये तुम्हाला 6 ते 11 वर्षाच्या मुलांना शिकवण्याकरिता आवश्यक असलेल्या गोष्टी, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्याशी तुम्ही इंटरॅक्शन करताना कशा पद्धतीने कराल, या स्वरूपाचे प्रश्न हे विचारलेले असतात. थोडक्यात आपण मानसशास्त्राचा अभ्यास हा करायचा असतो. त्यानंतर इथे तुम्हाला लँग्वेज फर्स्ट मध्ये तुम्हाला लँग्वेज फर्स्ट संबंधीचे अभ्यास, म्हणजे जो तुम्ही अभ्यास देताल, समजा तुम्ही लँग्वेज फर्स्ट मराठी जर घेतलेली असेल तर त्या संबंधीचे प्रश्न, उतारे वगैरे तुम्हाला दिलेले असतात. व्याकरणावर आधारित प्रश्न सुद्धा विचारलेले असतात. त्यानंतर आणि तुम्हाला लँग्वेज फर्स्ट शिकवताना विद्यार्थ्याशी, जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना ऑनफिल्ड लँग्वेज फर्स्ट शिकवणार, जे तुम्ही सिलेक्ट केलेली आहे, त्या संबंधी आलेल्या अडचणींचं सोल्युशन तुम्ही कशा पद्धतीने करू शकता ॲज अ टीचर म्हणून, यावर आधारित प्रश्न सुद्धा विचारलेले असतात. लँग्वेज सेकंड मध्ये तुम्हाला एलिमेंट ऑफ लँग्वेज दिलेलं असतं. कम्युनिकेशन आणि कॉम्प्रिहेन्शन ॲबिलिटीज तुमच्या तपासल्या जातात. लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड हे दोन्ही सुद्धा तुम्हाला निवडायचे असतात आणि हे तुम्ही तुमच्या जी तुमचा अभ्यास आहे त्यामधील परफेक्ट लँग्वेज हे निवडू शकता. बरेच उमेदवार मराठी, हिंदी, इंग्लिश अशा स्वरूपाचे निवडत असतात, परंतु आज महाराष्ट्रातील जे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पुढे चालून कटक मंडळाच्या शाळा किंवा इतर शाळांमध्ये जर ॲडमिशन किंवा तिथे जर शिकवायची इच्छा असेल तर तुम्ही मॅक्झिमम लँग्वेज फर्स्ट किंवा लँग्वेज सेकंड यामध्ये एक ऑप्शनल विषय मराठी ठेवा आणि दुसरा इंग्रजी ठेवा, असं माझं सजेशन राहील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंच आहे आणि ज्या लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करतात त्या लँग्वेजमध्ये त्यांचा पेपर हा असतो. इथे लँग्वेज तुम्हाला वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. इंग्लिश, हिंदी असेसमेंट ही बेंगोली सुद्धा घेऊ शकता, गुजराती घेऊ शकता, कन्नड, खासी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, मिझो, नेपाली, ओरिया, पंजाबी, संस्कृत, तेलुगू, तिबेटियन, उर्दू अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लँग्वेज आहेत, तुम्ही घेऊ शकता. उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांनी उर्दू लँग्वेज घेऊ शकता. त्यांचा उर्दू लँग्वेजचा उल्लेख मी केला नाही, परंतु तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. हिंदी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी हिंदी सुद्धा घेऊ शकता. तुमच्या गरजेनुसार तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये तुम्हाला त्याचे कन्सेप्ट आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज पाहायचे आहेत. पेडॉलॉजिकल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, जेणेकरून मॅथमॅटिक्सच्या मुलांना काय प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा पर्यावरणाचा अभ्यास करताना काय अडचणी येऊ शकतात याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. आणि क्लासेस 1 ते 5 NCERT अभ्यासक्रमाचा व्यवस्थितरित्या अभ्यास करावा लागेल, कारण त्यावर आधारित प्रश्न हे विचारलेले असतात. NCERTचा सिलेबस जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला त्यावर आधारित प्रश्न सोडवणं आणि त्यावर विचारलेले तुम्हाला इन्फॉर्मेशनल प्रश्न असो किंवा उपयोजनात्मक प्रश्न असो, दोन्ही प्रकारचे प्रश्न हे सोडवण्यास मदत होईल. तर तुम्हाला जे सिलेबस दिलेला आहे त्यावर आधारितच प्रश्न हे विचारले जातील आणि त्याच्यावर आधारितच तुमची ही परीक्षा ही घेतली.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर सेकंड विषयी माहिती घेऊया. पेपर सेकंड मध्ये तुम्हाला क्लास 6 to 8 साठी फॉर्म हा अप्लाय करायचा असतो. यामध्ये सुद्धा तुमचा 2.5 hour म्हणजे 2.5 तासाचा पेपर असतो. यामध्ये तुम्हाला CDP लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड असे 3 गोष्टी सिलेक्ट करू शकता, जे तुम्हाला पेपर फर्स्ट सारख्याच आहेत. या प्रत्येकी 30 मार्काला असून 30 × 3 = 90 मार्क्सचा प्रश्नपत्रिका असते. त्यानंतर राहिला प्रश्न दुसरा, जो यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये अनकॉमन आहे, तो म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिक्स अँड सायन्स किंवा सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स या दोन्हीपैकी एक ऑप्शनल सब्जेक्ट हा निवडायचा असतो. ज्या उमेदवारांचा BA वगैरे आहे त्यांनी सोशल स्टडीज आणि सोशल सायन्स हा निवडायचा आहे. ज्या उमेदवारांचा BSc BCom वगैरे आहे त्यांनी मॅथमॅटिक्स अँड सायन्स हा निवडायचा आहे. म्हणजे त्यांना ज्या विषयात शिक्षक म्हणून पुढे बनायचं आहे त्यानुसार त्या विषयावर त्यांनी जास्त प्रभुत्व ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या बाबी तुम्हाला अभ्यासण्याकरिता इन्फॉर्मेशन बुलेटिनचा सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकता. आता या जी तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट घेता त्यावर आधारित तुम्हाला 60 MCQ विचारलेले असतात आणि 60 MCQ मध्ये प्रत्येकी 1 मार्क याप्रमाणे 60 मार्क हे दिलेले असतात आणि टोटल म्हणजे 60 + 90 म्हणजे 150 मार्काचा तुमचा पेपर होतो आणि तुम्हाला याकरिता 2.5 तासाचा कालावधी हा मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 2.5 तासाचा कालावधी म्हणजे 60 × 2 120 आणि +3 म्हणजे 150 मार्काला 150 मिनिट मिळतात, जेणेकरून एका मार्काला 1 मिनिट तुम्हाला मिळतो. जर तुम्ही तो पेपर सोडवायला घेतला तर व्यवस्थितरित्या तुम्ही सोडवू शकता. आता तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने येतात, इथे तुम्ही जे पहिलं पाहिलं होतं त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने म्हणजे CDPचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्ही मानसशास्त्राचा 11 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसंबंधीचे प्रॉब्लेम, त्यांच्या कोणकोणत्या गोष्टी, त्यांच्या ज्या शिक्षणामधले टप्पे आहेत, मग त्यांना कोणत्या अडचणी येतात, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करण्याकरिता कोणकोणते शैक्षणिक साहित्य तुम्ही वापरू शकाल, वापरताना काही अडचणी येतात का, मग त्यांच्या अभ्यासातल्या अडचणी कशा सॉल्व्ह करणार, अशा स्वरूपाचे प्रश्न हे विचारलेले असतात. प्रश्नाची लँग्वेज ही हिंदी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी एक असते. म्हणजे बायलँग्वेज पेपर असतात, परंतु तुम्ही जो पेपर सिलेक्ट केलाय म्हणजे इंग्रजी सिलेक्ट केलेला असेल तर मोस्ट प्रिफरन्स राहील की तुम्ही त्याच लँग्वेजच्या प्रश्नांचे उत्तरही त्या अनुषंगाने क्लिक करावी. पण एक ऑप्शन तुम्हाला असू शकतो की बऱ्याच वेळा आपण इंग्रजी जरी सहज घेतला तरी केंद्राची इंग्रजी ही खूप बऱ्याच प्रमाणात अवघड असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना काही प्रश्न समजत नाही, तर ते हिंदीचा रेफरन्स घेऊन सुद्धा सोडवू शकतात. परंतु तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की जी तुम्ही लँग्वेज आणि मीडियम सिलेक्ट केलेला आहे त्या अनुषंगाने त्याची तयारी तुम्हाला करायची आहे. लँग्वेजच्या स्वरूपात म्हणजे पॅसेज म्हणा किंवा त्यावर आधारित प्रश्न म्हणा, जी तुम्ही लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे आणि कम्युनिकेशनवर आधारित विद्यार्थ्यांना त्या कॉम्प्रिहेन्शन स्किल डेव्हलप करण्यासाठीच्या दोन्ही लँग्वेजचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला दोन्ही लँग्वेज तुमच्या खालील ज्या आपण आता अगोदर सुद्धा तक्ता अभ्यासलेला आहे त्यापैकी एक निवडू शकता तुम्ही आणि NCERTच्या पुस्तकांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, कारण त्यावर आधारितच मॅथमॅटिक्स अँड सायन्स किंवा सोशल स्टडीज यावर प्रश्न विचारले जातात. आणि हे प्रश्न विचारताना तुम्हाला मेन म्हणजे तुम्ही ॲज अ टीचर म्हणून उद्या त्या गोष्टी हँडल करू शकता हे का हे तपासून पाहिलं जातं. आताच मी म्हटल्याप्रमाणे बायलँग्वेज पेपर असतं, हिंदी किंवा इंग्लिश असतं आणि तुम्हाला क्वालिफाय होण्याकरिता जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे आहात तर तुम्हाला 60% मार्क असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर 55% मार्क्स तुम्हाला मिळणं तितकंच गरजेचं आहे. कास्टमध्ये आणि जे उमेदवार हे म्हणजे अपंग वगैरे यामध्ये मोडतात किंवा जे खेळाडू वगैरे या प्रकारचे असतात त्यांना 55% मार्क्स मिळणं हे गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने त्यांना सर्टिफिकेट हे अलॉट केलं जातं. हे सर्टिफिकेट तुम्हाला 7 वर्षासाठी ग्राह्य दिलं जातं, कारण बघा तुम्हाला इथे सुद्धा लिहिलेलं आहे विल बी 7 years डेट ऑफ व्हॅलिडिटी. ज्या दिवशी तो सर्टिफिकेट तुमच्या हातात पडतो म्हणजे ज्या वेळेस तो सर्टिफिकेट बाहेर येतो त्यावर रिझल्ट डेट असते, त्या रिझल्ट डेट पासून 7 वर्षापर्यंत हे सर्टिफिकेट व्हॅलिड ठरतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही किती वेळा ही एक्झाम देऊ शकता, येथे कुठेही तुम्हाला रिस्ट्रिक्शन नाही आहे की 2 वेळा 3 वेळा अशा स्वरूपात. बऱ्याच एक्झाममध्ये सुद्धा रिस्ट्रिक्शन दिलेलं असतं, त्यामुळे ही बाब तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे की यासाठी कुठलंही रिस्ट्रिक्शन नसतं. त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री या एक्झामची तयारी करू शकता. एक्झामिनेशन सेंटर सुद्धा तुम्ही पाहू शकता. ॲडमिट कार्ड सुद्धा तुम्हाला त्या अगोदर म्हणजे एक्झामच्या अगोदर दिलेल्या कालावधीमध्येच अवेलेबल होऊन जातात. पहा तुम्ही कशा पद्धतीने ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता, याची सुद्धा प्रोसिजर तुम्हाला मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, एक्झामिनेशन फी सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे, व्हेरिफिकेशन एलिजिबिलिटी सांगितलेली आहे. काही जर चुकीच्या गोष्टी आल्या तर त्या संबंधीच्या काय गोष्टी तुमच्यावर करू शकतात, काय कारवाई करू शकतात याविषयीची माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या बाबी या लक्षात ठेवायच्यात, गाईडलाईन्स सुद्धा फॉलो करायच्यात आणि तुमच्या सगळ्या बाबी या प्रॉपर असल्या पाहिजेत, तुमचे सर्टिफिकेट सुद्धा खरे असले पाहिजेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी
अभ्यास करून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येतो त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। पहा इथे डिटेल सिलेबस दिलाय, तो सिलेबस समजून घ्या म्हणजे तुम्हाला अभ्यासाला लागता येईल। पेपर फर्स्ट मध्ये जो तुम्ही सीडीपीचा अभ्यास करणार आहे, ज्यामध्ये मानसशास्त्र आपण म्हणतोय, यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग पाहायचं आहे, प्रिन्सिपल पाहायचे, त्याचे इन्फ्लुएन्स जे आहे ते तुम्हाला पाहायचं आहे, हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट, सोशियलायझेशन प्रोसेस पाहायची आहे, पिगेट, कोहलबर्ग अँड वेगोस्की यांची प्रोसिजर पाहायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे शास्त्रज्ञ आहेत, या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या ज्या विद्यार्थ्यांना अडचणी येतील त्या अडचणीच्या अनुषंगाने प्रयोग केले, त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो। कन्सेप्ट पाहायचे विद्यार्थ्यांच्या, त्यांचा अभ्यास डेव्हलप करण्याकरिता मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स, ज्याला आपण अध्यापन त्यांचं बुद्ध्यांक वाढवण्याकरिता आवश्यक असलेल्या ज्या शैक्षणिक बाबी आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो। लँग्वेज कशी डेव्हलप करायची, त्यांच्या अडचणी, त्यांच्यामध्ये डिस्टिंक्शन बिटवीन असेसमेंट फॉर लर्निंग, असेसमेंट ऑफ लर्निंग, अशा प्रकारचे अभ्यास करायचा आहे। त्यानंतर ह्या सगळ्या बाबी तुम्ही वाचून घेऊ शकता। त्यानंतर कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, म्हणजे स्पेशल प्रॉब्लेम असलेले जे विद्यार्थी आहेत, मग ज्यांना पाहण्यासाठी अडचण आहे किंवा ऐकण्यासाठी अडचण आहे, अशा उमेदवाराला डायरेक्टली बाजूला काढत नाही, तर त्याला सुद्धा सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केला जातो, जोपर्यंत त्याला ऍडजस्ट होत नाही तोपर्यंत। त्यामुळे त्या उमेदवारांसाठी सुद्धा तुम्ही कशा प्रकारे रचना करू शकता, त्यांची अडचणी सॉल्व्ह करू शकता, हे सुद्धा तपासून पाहिलं जातं। लर्निंग अँड पेडागॉजीवर 10 प्रश्न विचारलेले असतात। विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या बाबींचा अभ्यास तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून तुम्ही उद्या चालून गेल्यानंतर काय अडचणी येऊ शकतात या अनुषंगाने जर तुम्ही तयारी ठेवली आणि हा जर तुमचा फोकस ठेवला तर तुम्ही करू शकाल। लँग्वेज फर्स्ट मध्ये तुम्हाला लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन मध्ये पॅसेजेस येणार, ते पॅसेजेस तुम्हाला सोडवायचे, त्यावर आधारित प्रश्न येणार। तर पेडागॉजीवर तुम्हाला त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना अडचणी येणाऱ्या, लँग्वेज स्किल कशा डेव्हलप करणार, अशा स्वरूपाचे प्रश्न आणि मटेरियल क्लासमध्ये कसं यूज करणार असे प्रश्न विचारले जातात, जे तुम्हाला 15 मार्कासाठी विचारतात आणि 15 मार्कासाठी लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन विचारतात। दुसऱ्यासाठी सुद्धा सेम तुम्ही प्रोसिजर लक्षात घेऊ शकता आणि या बाबीचा अभ्यास सुद्धा करू शकता। मॅथमॅटिक्स मध्ये वेगवेगळे कंटेंट जे आहेत, म्हणजे त्यामध्ये तुमचं जिओमेट्री, शेप, सॉलिड्स, नंबर्स, म्हणजे तुम्ही जो अभ्यासक्रम आहे याचा जर व्यवस्थित अभ्यास केला, पहा ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मेजरमेंट, वेट, टाइम, व्हॉल्यूम, डाटा हँडलिंग, पॅटर्न, मनी, अशा स्वरूपाचे प्रश्न हे 15 मार्कासाठी विचारणार। आणि पेडॉलॉजिकल इश्यूज म्हणजे ॲज अ टीचर म्हणून या संबंधीच्या अडचणी ह्या सोडवण्याकरिता 15 मार्क तुम्हाला दिलेले आहेत। म्हणजेच मॅथ टीचर म्हणून तुम्ही काय करू शकता, त्या सगळ्या प्रश्न सोडवताना कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुमच्या पाठामध्ये समाविष्ट करून घेऊ शकता असे प्रश्न विचारले जातात। एन्व्हायरमेंटल स्टडीजचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे। एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये फॅमिली, फ्रेंड्स या संबंधीची माहिती बघा, तुम्ही खाली प्रत्येक मुद्दे पाहू शकता। फूडमध्ये, शेल्टरमध्ये, वॉटर, ट्रॅव्हल, थिंग्स टू डू वगैरे पाहू शकता, म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा आपण थोडक्यात मराठीमध्ये म्हणू शकतो। अशा प्रकारचे प्रश्न हे 15 मार्कासाठी विचारले जातात। तर पेडॉलॉजिकल इश्यू म्हणजे ॲज अ टीचर म्हणून तुम्ही यामध्ये कोणत्या बाबी करायच्या, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने अट्रॅक्ट करायचं, या सगळ्या बाबीसाठी 15 प्रश्न विचारले जातात। आता विद्यार्थी मित्रांनो, पेपर सेकंड सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता, फक्त डिफरन्स काय येईल ते आपण समजून घेऊया। सीडीपीओ मध्ये तुम्हाला यामध्ये सीडीपी म्हणजे जो तुम्हाला मानसशास्त्राचा अभ्यास आहे यामध्ये लेवल थोडा वरचा येईल आणि विद्यार्थ्यांचे वयोचा गट आहे, वयोचे जे वयाचे गट आहेत ते वरचा येईल, म्हणजे 6 ते 8चा वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अडचणी वगैरे विचारल्या जातील। मग त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन तुम्ही कसं करू शकता, लर्निंग अँड पेडागॉजीस वर सुद्धा 10 प्रश्न विचारले जातील। आता लँग्वेज फर्स्ट मध्ये त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पेडॉलॉजिकल इश्यूज म्हणजे तुम्ही ॲज अ टीचर म्हणून कशा पद्धतीने शिकवणार यावर सुद्धा प्रश्न हे विचारले जातील। मग जर तुम्ही सायन्स आणि मॅथ मध्ये हा जर सब्जेक्ट निवडलेला आहे, म्हणजे सायन्स अँड मॅथ मध्ये सायन्स हा सुद्धा सब्जेक्ट तुमचा येतो, तर त्यामध्ये तुम्हाला फूड, मटेरियल, द वर्ल्ड ऑफ लिव्हिंग, मुव्हिंग थिंग्स वगैरे या सगळ्या बाबीचा अभ्यास करावा लागेल। हाऊ थिंग्स वर्क, नॅचरल फिनॉमिना, नॅचरल रिसोर्सेस, या सगळ्या बाबीचा अभ्यास करायचा, यावर तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातात। पेडॉलॉजिकल इश्यू मध्ये सुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांसंबंधीचा विचार ठेवायचा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ठेवायचे, रिमेडियल टीचिंग कशी शिकवणार अशा स्वरूपाचे, म्हणजेच तुमचं पुनर्मूल्यमापन आणि मूल्यमापनातील अडचणी सॉल्व्ह करण्याकरिता कोणत्या बाबींचा तुम्ही वापर करू शकाल, या सगळ्या बाबीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। याचे 10 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। सोशल स्टडीज मध्ये, सोशल सायन्स मध्ये सुद्धा 60 प्रश्न तुम्हाला सोडवायला घेऊ शकता। ज्यांचा BA वगैरे आहे त्यांनी ह्या ऑप्शनल सब्जेक्ट निवडू शकता। त्यामध्ये हिस्ट्रीमध्ये तुम्हाला व्हेन, वेअर, हाऊ, अर्लिएस्ट सोसायटीज, द फर्स्ट फार्मर्स, हर्डर्स, द फर्स्ट सिटी, अर्ली स्टेट्स, न्यू आयडियाज वगैरे या सगळ्या बाबींचा अभ्यास करायचा आहे।
थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 6वी ते 10वीचा जो इतिहासाचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम म्हणजेच NCERTचा अभ्यासक्रम कसा आहे तो पूर्ण जर व्यवस्थित अभ्यास केला तर यातील बेसिक कन्सेप्ट ह्या क्लिअर सुद्धा होतील आणि त्या सोडवताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण सुद्धा येणार नाही. सोशियल आणि पॉलिटिकल लाईफवर सुद्धा प्रश्न येणार आणि तुम्हाला पेडॉलॉजिकल इश्यूवर 20 प्रश्न हे विचारले जाणार. 40 प्रश्न तिकडे आणि 20 प्रश्न यावर सुद्धा विचारले जाणार असून तुम्हाला पहा इथे फॉर डिटेल सिलेबस फॉर क्लासेस 1st and 8th म्हटलेलं आहे. प्लीज रेफर टू NCERT सिलेबस अँड टेक्स्टबुक. त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करणं गरजेचंच आहे, कारण तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून तिथे शिकवायला जायचं तर ते त्याच्यावर आधारितच प्रश्न हे विचारणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम कशा पद्धतीने होईल इथे म्हटलेलं आहे 90 मिनिट अगोदर वगैरे एक्झामला पोहोचायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा तुमचं हॉल तिकीट येईल तेव्हा आपण समजून घेऊया, कारण आतापासून आपण समजून घेतलं तरी तोपर्यंत तुम्हाला विसर पडल्यासारखा होईल आणि त्यानंतर मग पुन्हा नंतर परत ते घेण्यापेक्षा आपण डायरेक्टली नंतरच याविषयीची माहिती घेऊया. तुम्हाला सगळ्या बाबी ह्या लक्षात ठेवायच्यात. फॉर्म अप्लाय करताना OMR शीट वगैरे कशा पद्धतीने तुमचा पेपर होणार, पेपर सॉल्व्ह कसा करायचा, या सगळ्या बाबी सुद्धा तुम्हाला जर अधिकच नॉलेज हवं असेल तर या इन्फॉर्मेशन बुलेटिन मधून पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला कुठे कुठे एक्झाम देता येईल हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता. सगळ्या बाबी तुमच्याकरिता उपयुक्त अशा बाबी दिलेल्याच आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या ठिकाणी फॉर्म हा अप्लाय करू शकता. या 4 सिटीमध्येच तुम्हाला सेंटर हे अवेलेबल करून दिले. तुम्हाला हे सगळे सिटी म्हणजेच औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या सगळ्या बाबी ह्या लक्षात ठेवायच्यात. इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. ऑनलाईन सिटेट फॉर्म तुम्ही भरू शकता. यामध्ये तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वेबसाईट सुद्धा सांगितलेली आहे. इमेजेस वगैरे स्कॅनिंग वगैरे या सगळ्या बाबी तुम्ही करू शकता आणि अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. फॉर्म भरण्याचे स्क्रीन सहित तुम्हाला ही इन्फॉर्मेशन बुलेटिन दिलेली आहे. ही इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्ही ऑफिशियल साईटवरून त्यांच्या म्हणजे सिटेटच्या साईटवरून डाउनलोड करा. तुम्हाला माहिती हवी असेल वाचून काढा आणि त्यानुसार फॉर्म हा फिलअप करा. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करणं हे तितकंच गरजेचं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही याकरिता अभ्यास करताना कोणती पुस्तकं रेफर करणार. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकांचा अभ्यास करताना तुम्हाला अरिहंत पब्लिकेशनचे पुस्तकही रेफर करायचे आहेत. सध्या सीटेट पेपर फर्स्ट आणि सीटेट पेपर सेकंड संबंधी असलेले अरिहंतचे पब्लिकेशन जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यातूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण त्यामधील आधारित प्रश्न हे खूप चांगल्या पद्धतीने कन्सेप्च्युअल लिहिलेले असतात आणि ते सुद्धा तुम्हाला सोडवणं तितकंच सोपं पडतं आणि त्यावर आधारित प्रश्न हे बरेचसे परीक्षेमध्ये विचारलेले असतात. मॅक्झिमम म्हणजे बुक घेणं फक्त हे महत्त्वाचं नाहीये, तर ते बुक घेऊन तुम्ही त्याचा अभ्यास सातत्यानं करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वारंवार सांगणं, तुम्ही कुठलेही बुक जरी रेफर करत असाल तर ते बुक तुम्ही रेफर केलं तरी काय अडचण नाहीये. मॅक्झिमम पॉसिबल आणि चांगलं जर बुक म्हटलं तर अरिहंत पब्लिकेशनचं आहे. ते बुक रेफर केल्यानंतर तुमच्या अडचणींचं सोल्युशन करण्यासाठी किंवा तुम्हाला काही अभ्यासात मदत हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसंही नोंदवू शकता. आपण मदत करण्याचा प्रयत्नही करणार आहोतच. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतः सराव करणार नाही सगळ्या गोष्टींचा, स्वतःहून अभ्यास करणार नाही, स्वतःहून प्रश्न सोडवणार नाही, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत तुमचा कितीही जरी तुम्ही अभ्यास केलेला असेल तरी तो अभ्यास हा परिपूर्णरित्या ठरणार नाही आणि ही एक्झाम क्वालिफाय करण्याकरिता नेहमीच अपुरा पडेल. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना सातत्याने स्वतःला पुश करायचं आहे, सातत्याने मेहनत करायची आहे. लागलेल्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये नोंदवायच्यात. आपण त्यामध्ये जसं आपल्याला वेळ मिळेल, कारण आपल्याला सेट एक्झामच्या विद्यार्थ्यांना सुद्धा गायडन्स करायचा आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नोंदवू शकता. त्यावर आधारित आपल्याला वेळ मिळाला तसं आपण तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करूयात. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.